हाय हॅलो नमस्कार सर्वांना शुभ सकाळ. जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ. आणि आत्ता वाजले 8. मी आज उशिरा उठले कारण आज आहे सुट्टीचा दिवस. सुमितला सुट्टी आहे, मिस्टरांना पण सुट्टी. म्हणजे कसं मिस्टरांनी मला 12 वाजेपर्यंत आम्हाला कामावरती जावं लागतं. चला मग मी आता उठले, फ्रेश वगैरे झालेले, गरम पाणी ठेवलेलं, चहा ठेवते, कामावरती जाते आणि पुन्हा घरी आल्यावर नंतर बोलते. आई पण उठलेली, आई केव्हाचीच उठलेली आहे. आणि मी गरम पाणी वगैरे ठेवलेलं आहे. चहा चहा ठेवते, गरम पाणी माझं डेली रुटीन आहे. गरम पाणी घेतल्याशिवाय माझा दिवस निघत नाही. चला मी आता गरम पाणी घेते, चहा ठेवते मस्त आणि नंतर बोलते. मी आत्ता घरी आलेले चहा वगैरे ठेवले आहे कारण आईला उपास, कारण आज आईची एकादशी. चना ती आणि सुमित खातोय कैरी. आणि मी छान मस्त भाजले बिबिडी, मला खूप आवडते. आणि ममल्याचा चिवडा. आणि आता तुम्ही बघू शकता 11 वाजलेले आणि सुमित लपतोय माझ्या मागे बरं का. तो म्हणतो मला नाही यायचा आज एवढं बरे, बघा लपून राहिला आहे तो. आता बघा किती वाजले, 1 वाजलेला आहे. मिस्टर आता येणार आहे आणि माझे सर्व घरातले कामं वगैरे आवरून घेतलेले मी. हे बघा सर्व आवरून घेतलेलं आहे. आणि आता चला आज मला फक्त स्वयंपाकाला आजच सुट्टी मिळाली. आणि आता माझंसुद्धा सर्व आवरून झालेलं आहे. आणि मी आज मस्त छान तयार झालेली आहे. आणि खूप दिवसापासून मला स्वयंपाकाला आज सुट्टी मिळालेली आहे कारण आम्ही जाणार आहे शेव उसळ, पाव उसळ खाण्यासाठी. म्हणजे इकडं शेव उसळ म्हणतात ना सुमित, आणि आपल्या गावाकडे पाव उसळ म्हणतात. पाव उसळ म्हणजे आपल्याकडे ना मटकी वगैरे असते, इकडे तसं नाही. इकडे शेव आणि वटाणे त्याला शेव उसळ म्हणतात. चला आणि आता आम्ही जाणार आहे. आता मिस्टरसुद्धा येणार आहे, ते पण छान तयार होते आणि मग आम्ही जाणार आहे. चला मग. आणि हो, तुम्हाला व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा. आणि नंतर मी आणि सुमित आम्ही गेलेलो आणि बघू शकता ऊन किती आहे बाहेर. आणि खरंच म्हणजे खूप काही उन्हाळा यावर्षी असं वाटतं आहे. आणि नंतर मग आम्ही तिथे गेलो आणि थोडीफार गर्दी, म्हणजे खूप गर्दी असते रविवारी तिथं. आणि तुम्ही बघू शकता खूप काही, आणि खूप छान असते इथं शेव उसळ, पाव उसळ वगैरे म्हणता आपल्याकडे. आणि नंतर मी आणि सुमित आम्ही थोडा वेळ थांबलो. मग नंतर आम्ही तिथं बसलो आणि खरंच इतकी छान होती ना. नंतर आम्ही पोट भरून सण खाल्लं, मस्त एन्जॉय केलं. पण फक्त मिस्टर वगैरे नाही होते, आई नाही होती. थोडंफार वाटलं पण म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. आणि नंतर आम्ही ताक वगैरे सुद्धा मागवलेले, मसाला छास म्हणता इकडे ताक. नंतर आम्ही घरी आलेलो आहे. आणि बघा खूप काही गरमी लागते आणि रिक्षा बुक केलेली पण अजून आलेली नाही आहे. म्हटलं आता ऊन बिलकुल सहन नाही होत बघा. चला. आणि मिस्टर आले नाही आहे कारण मिस्टरांना खूप काही कामाचा सध्या लोड चालू आहे. आम्हाला पण बरं नाही वाटलं त्यांनी आले तर. पण मग आता सुमितला खूप दिवसाची इच्छा होती आणि मी घरी पण काही आज बनवलं नाही. चला बघा. आणि मस्त आता पाणी आलेलं आहे, 6 वाजलेले आहे. पाणी वगैरे भरून घेतलं, स्वच्छ धुवून वगैरे. आणि मी कणिक मळून ठेवली आहे कारण आज सुमितला स्पेशल पनीरची भाजी वगैरे करणार आहे. आणि आईला उपास तर आईला भगर करणार आहे. चला मग मी आता फटाफट कामं आवरून घेते आणि नंतर बोलते. सुमितचा चालू आहे आता अभ्यास. आणि सुमितने बघा पूर्ण एवढं लिहून घेतलं. काय सुमित? शीट दिले, शीट सर्व त्याने लिहून घेतलेले बघा. 3 वाजेचा बसलेला आणि आता वाजले 7, 7:15 झालेले आहेत. चला. आणि केव्हाचा बसलेला आहे तो अभ्यास करायला. आणि आता मी मस्त छान काय म्हणता पराठे वगैरे करून घेतलेले. हे बघा पराठे वगैरे करून घेतलेले आहे. छान मस्त काय म्हणतात चपात्या पराठे वगैरे झालेले. हे सगळं आवरून घेतलेलं आहे. आणि बघा छान मस्त दिवा वगैरे लावला आहे. दिवा वगैरे मस्त लावलेला आहे. आशीर्वाद घेतलेला आहे समर्थांचा. आणि खरंच सांगू का, सद्गुरू समर्थ खरंच खूप काही म्हणजे माझ्या पाठीशी आहे म्हणून मी इथपर्यंत आलेली आहे. चला मग. आणि आता मी जाते बाहेर. चला मग सुमित येते मी. ओके बाय. नंतर बघा मला काही थोडाफार सामान घ्यायचं होता, पुन्हा काही भगर वगैरे, शेंगदाणे, कारण आईचा उपास आहे म्हणून. आणि मी भगर वापरत नाही कारण मी उपास करत नाही आता जास्ती.
चला मग म्हटलं चला मग काही थोड्याफार वस्तूसुद्धा बघितल्या. आपण गेलो ना आपल्याला आणायची असते वस्तू एक, पण आपण 2-3 वस्तू घेऊनच येतो. असं प्रत्येकासोबत होतं बरं का. नक्की कमेंटमध्ये सांगा. चला आणि मी आता आली आणि आईसाठी मस्त भगर केली आहे आणि बहिणीलासुद्धा उपास आहे आणि आईलासुद्धा उपास आहे. चला आणि मस्त मी याच्यामध्ये ताक वगैरे सुद्धा टाकलेलं आहे आणि मस्त शेंगदाणे, हिरवी मिरची आणि बटाटा. आता मस्त एका शिट्टीमध्ये तुम्हीसुद्धा अशी एक वेळा भगर करून पहा, खूप छान लागते की आई. चला आणि मिस्टर पण आज कामावून उशिरा झालेले आणि आता त्यांचा पण स्वयंपाक झालेला आहे आमचा. मी उपास नाही केलेला आहे, मी नाही करत. आम्ही मस्त छान जेवण वगैरे जेवणाला बसलेलो आहे. आईने मस्त छान भगर वगैरे घेतलेली. बहिणीलासुद्धा उपास आहे आणि मिस्टरांना बाहेरूनच भाजी वगैरे घेऊन आलेले, पनीर वगैरे. ते म्हणे ठीक आहे आज काही करू नको. म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही. मग त्यांनी पनीर वगैरे सर्व घेऊन आलेले आहे. आम्ही जेवण केलेलं आहे. चला मग आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. असा होता आमचा आजचा दिवस. चला मग बाय. आणि आम्ही नंतर छान मस्त फराळाचं केलेलं आहे. बहीण आली होती आणि आईला उपवास आहे आणि नंतर मग चला म्हटलं आमच्या घराजवळ 20 ते 25 मिनटामध्ये ना छान मस्त मंदिर आहे आणि ते मंदिर आहे खाटूश्याम बाबांचं. नंतर मी आणि आई आम्ही मस्त चालत गेलेलो आहे, कारण 20 ते 25 मिनटं लागतं, काही जास्ती लांब नाही आहे. आणि बघू शकता इकडचं वातावरण पण खूप छान आहे. नंतर मग सुमितला म्हटलं तू पण चल. मग सुमित आम्ही सर्वजण गेलेलो आहे. मिस्टरसुद्धा बाहेर गेले होते, त्यांना काही काम होतं. आणि बघू शकता तुम्ही मंदिरामध्ये गेल्यावर इतकं छान लागतं. आणि नंतर मग आम्ही मस्त छान महादेवांचं छान दर्शन घेतलेलं आहे आणि खरंच मनाला इतकं शांतता वाटते ना. आपण कोणत्याही मंदिरामध्ये जा, खरंच मनाला खूप काही शांतता लागते. नंतर आम्ही पूर्ण मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतलं आणि तुम्ही वातावरण बघू शकता. इतकं म्हणजे खूपच छान लागत होतं तिथं, शांतता. आणि तिथं भजन वगैरे सुद्धा चालू होते. नंतर मग छान आरती वगैरे झाली. 10-10:30 वाजलेले होते. आरती वगैरे झाली. नंतर आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि आम्ही खाटूश्याम बाबांचा आशीर्वाद घेतला. आणि काय म्हणता एकादशीला खूप काही महत्त्व असतं, 11 वगैरे म्हणता, खूप काही महत्त्व असतं. नंतर आम्ही छान दर्शन वगैरे घेतलं आणि खूप काही आशीर्वाद घेतला आणि म्हटलं आपलं आरोग्य चांगलं ठेवू. आपलं आरोग्य चांगलं असलं तर आपण काहीही गोष्ट करू शकता आणि आपलं आरोग्य काही चांगलं नसतं तर आपण काहीही करू शकत नाही. म्हणून आपलं आरोग्यच आपलं खरीच धन संपत्ती आपलं आरोग्यच आहे. चला मग आणि तुम्हाला आमची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करत जा. चला मग तुम्हीसुद्धा मस्त छान आशीर्वाद घ्या.